ना, यामुळे तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय डेफिनेटली वाढणार आहे, म्हणजेच गॅरंटीड तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. आता मी कालचा व्हिडिओ म्हणजेच काल परवा 1-2 दिवसापासून आहे ना व्हिडिओ काही अपलोड केलेले नाहीयेत. तर त्याचं कारण असं आहे की गोलू आणि माऊची तब्येत अजिबात पण चांगली नाहीये. सर्दी खोकला झालेला ऍक्च्युली माऊला पहिल्यांदा झाला आणि माऊचं इन्फेक्शन मग गुरुला झालेलं आहे. हे बघा, झोका द्यायचं माझं काम चालू आहे. झोका देता देता मी व्हिडिओ शूट करते, कारण की तुमच्यापर्यंत मला छान छान व्हिडिओ ना पाठवायचे, तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ मला शेअर करायचे, म्हणूनच हे असं काहीच करावं लागतंय मला. चला, आजचा टॉपिक हा आहे. खूप दिवसापासून खूप न्यू मॉमच्या रिक्वेस्ट होत्या की ताई तुझा डाएट शेअर कर, तू काय खाते काय नाही, ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी काय काय टिप्स आहे ते आम्हाला शेअर कर म्हणून. ऑलरेडी मी त्यावरती व्हिडिओ शॉर्ट्स खूप जास्त बनवलेले, तुम्ही पाहिले सुद्धा असतील. पण आजचा व्लॉग म्हणजे मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला की मी काय खाल्लं होतं, काय काय गोष्टी केल्या होत्या की त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढला आणि त्यामुळे बाळाचं वेट गेन पण झालेलं होतं. चला, पहिली गोष्ट म्हणजे जर तुमची डिलिव्हरी रिसेंट झालेली असेल तर मला माहिती आहे बरेच जण प्रेग्नेंट लेडीज पण बघतात आहे. कुणाकुणाची आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे, कुणाकुणाची माझ्यासोबत डिलिव्हरी झालेली आहे, कुणाकुणाची उशिरा सुद्धा झालेली आहे. तरी सगळ्यांसाठी सांगते, कारण ऍटलीस्ट 1.5 वर्षापर्यंत तरी आपण बाळाला ब्रेस्ट फीड करतच असतो, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर पहिली गोष्ट म्हणजे बाजरी. आता बाजरी ही टिपिकल आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये सगळ्यांकडे असते बाजरी, बरोबर ना? आता मला बाजरीची भाकर तर काही आवडत नाही बरं का, खूप जास्त हीट असती आणि ती उन्हाळ्यामध्ये म्हणजेच गोलू झालता त्यानंतर मग थोडासा समर चालूच होता आणि मग मला खूप जास्त हीट वाटत होती, तरी पण मी घेत होते, कारण की सासूबाईचं घरच्यांचं सगळ्यांचं चालायचं की मिल्क सप्लाय वाढीसाठी घ्यायचंच आहे म्हणून. तर नंबर 1 बाजरी. जर बाजरी तुम्ही खाल्ली ना तर त्याच्यामध्ये हीट आहे, त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये मिल्क सप्लाय तुमचा वाढतो. आता बाजरी कशी घ्यायची, तर बाजरीची तुम्ही पेज पण घेऊ शकतात. थोडंसं तूप टाकायचं, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आणि ना बाजरीचं पीठ टाकायचं भाजलेलं, आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून द्यायचं आणि छान अशी ना थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत, म्हणजे जास्त पण थिक नाही, थोडीशी लिक्विड कन्सिस्टन्सी होईपर्यंत आहे ना सगळं बॉईल करून घ्यायचं आणि ती गरम गरम पेज मॉर्निंगला घ्यायची एम्प्टी स्टमक. त्यांनी पण खूप जास्त प्रमाणामध्ये मिल्क सप्लाय वाढतो. सिरियसली गाईज, मला जास्त घ्यायची गरज नाही पडली, कारण मला पहिल्यापासूनच मिल्क सप्लाय बऱ्यापैकी चांगला होता. आणि त्यानंतर जर तुम्हाला जर तसं जर आवडत नसेल तर तुम्ही बाजरीची भाकर घ्या, आणि बाजरीची भाकर सुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर काळ्या मसाल्याची जर भाजी केली ना, म्हणजेच अंडा करी म्हणा, तुम्ही जर व्हेज खात असाल तर मग कोणती जरी काळ्या मसाल्याची भाजी केली, शेंगाची म्हणा, बटाट्याची म्हणा, कोणती जरी भाजी केली ना, त्यामध्ये थोडंसं ना आपण बाजरीचं पीठ टाकून द्यायचं 1 चम्मच, त्याच्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मिल्क सप्लाय वाढतो. त्यामुळे बाजरीचं पीठ तुम्ही नक्की ट्राय करा. बाजरीची भाकर, बाजरीची पेज किंवा बाजरीचं पीठ वगैरे भाजी जरी टाकलं तरी चालेल. नंबर 2 ओट्स. आता ओट्स प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात, वेट लॉस साठी वापरलं जातं बरं का ओट्स, पण मिल्क सप्लाय बूस्ट होण्यासाठी सुद्धा ओट्सचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजेच मी ओट्स कसे घेत असते, तर मी मुसली खाते, तुम्ही बघतच असता, आणि मुसलीमध्ये ऑलरेडी ओट्स असतात, म्हणजे खूप सारे न्यूट्रिशन असतं त्याच्यामध्ये. पण मी अशा तर काही ओट्स घेत नाही, कधीतरी ब्रेकफास्टला घेते. प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त ओट्स खाल्लेले आहेत मी. तुम्हाला जर पॉसिबल झालं तर ओट्सचा चिला घ्या, ओट्स खा ब्रेकफास्टमध्ये. जर नाही झालं तर मुसली घ्या, जे काही असेल ते घ्या, पण ओट्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. त्यानंतर आहे नंबर 3, ते म्हणजेच ना जिरा पाणी किंवा ओवा पाणी. आता वेट लॉस जर्नीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं पोट कमी कसं झालं, वेट लॉस कसा झाला, त्यामध्ये मी काय काय घेत होते, म्हणजेच जिरा, ओवा, बडीशोप, ह्या सगळ्या गोष्टी मी घेत होते. त्याच्यामध्ये मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट काय असेल तर जिरा आणि ओव्याचं पाणी. आणि तुम्हाला जर तेवढा बनवायला टाइम नसेल तर सरळ बडीशोपचा डब्बा तुमच्याजवळ ठेवा आणि येता जाता बडीशोप खा, म्हणजेच नाश्ता केल्यानंतर, जेवण केल्यानंतर. मी खात असते तशी, त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते. बडीशोपमुळं आणि जिऱ्यामुळं, ओव्यामुळं, ह्या तिन्ही पण गोष्टीमुळे जे पॉसिबल होईल ते घ्या तुम्ही, पण यामुळे मिल्क सप्लाय खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो. आता मिल्क सप्लाय लगेच 1-2 दिवसात वाढणार आहे का, तर नाही, त्याला थोडासा टाइम लागेल. 8-10 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. आणि त्यानंतर मग नंबर 3 ते म्हणजे पालेभाज्या. आता पालेभाज्यामध्ये कोणती भाजी, तर मेथीची भाजी खूप गरम असते, करडीची भाजी खूप गरम असते. ह्या ज्या काही भाज्या आहेत ना, ज्या की एकदम पातळ खायच्यात बरं का. म्हणजे शेपूची भाजी, डिलिव्हरी झाल्यानंतर मी पूर्ण लिक्विड खात होते, म्हणजेच ना पालकचे 5-6 पानं असतात ना, ते घ्यायचे, शिजून घ्यायचे, म्हणजे डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करायचे, त्याची पूर्ण ग्रेव्ही, म्हणजे आपण काय म्हणतात त्याला, पालक पनीर कसं बनवतो सेम तसंच बनवायचं, फक्त पनीर वगैरे ऍड नव्हते करत, एकदम पातळ. एक मिरचीची फोडणी वगैरे टाकून ना मला मम्मी द्यायच्या, मग तसं खायची मी पातळ. आणि माझ्यासाठी सेपरेट डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिनाभर किंवा 1.25 महिना, 1.5 महिना तरी पूर्ण कढईभर सेपरेट माझ्यासाठी भाजी असायची आणि ती मला पूर्ण खावाच लागायची. त्याच्यामध्ये म्हणजे कंपल्शनच होतं मला त्या गोष्टीचं. आणि मला एक गोष्ट पण सांगितलेली होती की पहिल्यापासूनच जर मिल्क सप्लाय चांगला असेल ना, तर बाळाला दुधाची कधीच कमी पडत नाही. तो जर कमी झाला ना तर मग शक्यतो वाढण्याचे चान्सेस कमी असतात. पण या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या तर तुमचं सुद्धा मिल्क सप्लाय नक्कीच वाढणार आहे. आणि त्यानंतर अजून जर तुम्ही नॉनव्हेज खात असताना तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगते सुकट.
सुकट, त्यानंतर अंडे, त्यानंतर चिकन, ह्या तिन्ही गोष्टी खूप जास्त हिट असते या प्रमाणामध्ये. मासे तर काही मी खाल्लेले नाही आणि मी नॉनव्हेज जास्त खात नाही, पण मी तेवढ्या पिरियडमध्ये म्हणजे 1-2 महिना जो असतो ना, किंवा अजून सुद्धा कधी कधी खात असते मी सुकटचं ते बरबट किंवा काय असतं ते पातळ पातळ, तसं पातळ पातळ काळ्या मसाल्यामध्ये बनवून मी खायचे. त्याच्यानंतर अंडा करी किंवा बॉईल एग हे खूप जास्त हीट असते याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, मिल्क सप्लाय जास्त प्रमाणामध्ये वाढतो. थोडक्यात काय, मिल्क सप्लाय कशामुळे वाढणार आहे की जे काही गरम पदार्थ आहेत ना ते खाल्ल्यामुळेच काय होणार आहे, मिल्क सप्लाय वाढणार आहे. सो तुम्ही असे काही टिप्स आहेत ना, जे काही पदार्थ आहेत ना ते तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की पातळ चुरून खा. डाळ केली ना, डाळीमध्ये अजून एक्स्ट्राचं पाणी टाका, एकदम लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये खा तुम्ही बघा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की 2 दिवसात लगेच मिल्क सप्लाय वाढेल, तर असं होणार नाहीये. तुम्ही 15 दिवस खा, महिनाभर खा, त्यानंतर डेफिनेटली तुमचा मिल्क सप्लाय वाढणार म्हणजे वाढणारच. आणि अजून एक गोष्ट सांगते, प्रत्येकाचा बॉडी टाईप डिफरंट आहे. माझा बॉडी टाईप असा आहे की मी खाल्लेलं माझ्या अंगाला लागतच नाही, प्रेग्नेन्सीमध्ये पण नाही आणि डिलिव्हरी नंतर पण नाही. प्रेग्नेन्सीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल ना, झाली गोलूची झोप आता. प्रेग्नेन्सीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल ना, तर माझं फक्त पोट वाढलेलं होतं, म्हणजेच माझं वेट गेन जास्त काही झालं नव्हतं. जेवढं पाहिजे होतं तेवढं बाळाला प्रॉपर भेटलेलं होतं. आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा माझं पटकन वेट लॉस होऊन गेलं, माझ्या शरीराला काहीच लागलं नाही. आणि त्यामुळे मी अशी आहे. प्रत्येकाचं बॉडी टाईप वेगवेगळं आहे. कुणाकुणाचं काय फक्त वेट गेन होतंय, मिल्क सप्लाय कमी आहे, तर मी ते सांगते प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळा आहे. पण हा, आपल्या हातात आहे की आपण काय खायचं की त्यामुळं ब्रेस्ट मिल्क सप्लाय बूस्ट होणार आहे. त्यानंतर सगळ्यात मेन थिंग ती म्हणजे शतावरी. शतावरी जर तुम्ही खाल्लं ना, म्हणजे शतावरीचं पावडर, मी एक व्हिडिओ टाकलेला होता बघा, लॅक्टो मम्माचा मायलो, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे सिरियसली गाईस, तुम्हाला सांगते. त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो. मला खूप पर्सनली इफेक्ट झालेला आहे. तो जरी प्रमोशनचा जरी व्हिडिओ असला तरी पण मी तो पर्सनली घेते, कारण की सध्याला मला त्याची पण गरज आहे आणि ब्रेस्ट मिल्क सप्लायसाठी सुद्धा गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ते नक्की ट्राय करा. तुम्हाला जर वाटत असेल ना ते नाही घ्यायचं, तर मग दुसरी काहीतरी शतावरी घ्या, कारण की त्याच्यामध्ये तर शतावरी आहेत अजून ऑलरेडी 5 नॅचरल हर्ब्स आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढतो. तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर दुसरी शतावरी घ्या, पण नक्की घ्या गाईज, कारण की शतावरीमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढतो. पण मेक शुअर की जरा चांगल्या ब्रँडचं घ्या, कारण की काही काही लोकल ब्रँड, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे सगळीकडेच भेसळ चालू आहे म्हणून. सो काय करा, चांगल्या ब्रँडचं घ्या तुम्ही. आणि या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजेच काय, बाजरी घ्यायची आहे, भाजीपाल्यामध्ये मेथीची भाजी घ्यायची आहे, पालकची भाजी घ्यायची आहे, करडीची भाजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सुकट, अंडे आणि चिकन खायचंय. आणि त्यानंतर शतावरी घ्यायची आहे, ओट्स घ्यायचंय, जिऱ्या ओव्याचं पाणी घ्यायचंय आणि बडीशोपचं पाणी घेतलं, म्हणजे तिन्ही मिक्स करून घेतलं तरी चालेल किंवा बडीशोप नुसती खाल्ली तरी चालेल. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना, यामुळे तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय डेफिनेटली वाढणार आहे, म्हणजेच गॅरंटीड तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी घ्या आणि प्रॉपर पातळ चुरून खा. आता तुम्ही म्हणता की माझं बाळ 6 महिन्याचं होत आले तरी पण तू खाते का, तर हो खाते. पण आता मी काय केलेलं माहितीये का, म्हणजे मी जो शिरा घ्यायचे ना त्याचं प्रमाण कमी केले, कारण की माझे दात सगळे खराब व्हायला लागलेत आता पातळ खाऊन खाऊन. मला झालं की आता नको बस, गोड खाऊन खाऊन पिंपल्स पण यायला लागलेत, म्हणून मी ते स्टॉप केले थोडंसं. मग त्याच्याऐवजी मुसली घेते, दूध चपाती खाते, असं काहीतरी करते. पण थोडंसं मी गोडचं प्रमाण कमी केलं. जास्त प्रमाणामध्ये कंटाळा आलाय तो शिरा खाऊन. पण तुमची जर डिलिव्हरी रिसेंटली झालेली असेल ना, तर 1, 2, 3 महिने तरी ऍटलिस्ट तो पातळ शिरा खा. आणि दिवसातून किती वेळ जेवायचं, तर मी सकाळी नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळीच उठल्या उठल्या ते कोमट पाणी घेत असते, चहा खारी, चहा टोस्ट काहीतरी खात असते. नंतर मग असंच ब्रेकफास्ट करते आणि जेवणामध्ये मग पातळ जेवत असते 1-2 वाजता. त्यानंतर 4-5 वाजता मग थोडीशी मुसली घेते किंवा मग 5-6 वाजता परत एकदा मी चहा घेत असते. शिरा तर काही बंदच केलाय मी, तेच सांगते तुम्हाला. आणि संध्याकाळी परत मी लिक्विड खात असते, असंच काहीसं. तर मग असंच काहीसा डाएट असतो माझा, जे की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतच असते की मी काय बनवते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मटकी बनवायची ना, तर माऊसाठी यांच्यासाठी मी सुकी बनवते, त्यातलीच थोडी शिजवलेली बाजूला काढते. मग कधी पिवळ्या मसाल्याची, म्हणजे नाही का आपण हिरवी मिरची फक्त लसूण आणि शेंगदाणे टाकून बनवतो तसं, नाही तर मग कधी खाऊशी वाटलं तर काळ्या मसाल्याचं करत असते. आणि बऱ्याच जणी मला हे पण विचारले की डिलिव्हरी नंतर कधी भात खाल्ला. मला सेकंड डेलाच डॉक्टरांनी वरण भात खायला सांगितलं होता. मी सेकंड डेलाच कोल्ड्रिंक्स घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मी विचार केला की डॉक्टर्स मला कोल्ड्रिंक घ्यायला सांगतात, ते त्यावेळेस बाळाला सर्दी नाही झाली, मग नंतर काय. मग फुल ऑन मी आईस्क्रीम खाल्लेली आहे, कोल्ड्रिंक्स पिलेली आहे, थंड पाणी पिलेली आहे, डाळ भात खाल्लेला आहे, चपाती खाल्लेली आहे, मी सगळं काही खाल्लेलं आहे. त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवून तुम्हाला. माझ्या बाळाला कसलाच काहीच त्रास झाला नाही, कारण की त्याची म्हणजे मॅच्युअर झालेली होती बऱ्यापैकी सिस्टीम. वेट गेन पण छान होतं त्याचं, मस्त होता तो. तर तुमचं बाळ जर बारीक असेल, प्री मॅच्युअर असेल ना, तर ह्या गोष्टी कदाचित अवॉइड करा तुम्ही, कारण की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम तेवढी इम्प्रूव्ह झालेली नसते. त्याच्यामुळं असं काहीच आहे. आणि नक्की ट्राय करा या सगळ्या गोष्टी, बघा खूप जास्त इफेक्टिव्ह होईल. कारण की मला पर्सनली माहिती आहे, जर ब्रेस्ट मिल्क सप्लाय जर कमी असेल तर कशी फिलिंग्स असते किंवा कसं वाईट वाटतं. कमी असेल तर नक्की ह्या गोष्टी फॉलो करा, पातळ चुरून वगैरे सगळं व्यवस्थित खा, बघा नक्की फरक पडेल तुम्हाला. आणि मी उद्या नाही तर परवा लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे, त्याची मी स्टोरी तुम्हाला एकदा मेन्शन करेनच. सो लाईव्ह गप्पा मारूया आपण. तुमचे खूप सारे क्वेश्चन, त्याचे सगळ्यांची मी आन्सर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये करणार आहे. सो लाईव्ह गप्पा मारूया आपण. 11-12च्या दरम्यानचा मी टाइम ठेवते, म्हणजे तुम्ही पण फ्री होता आणि बाळ पण
सोपी जाईल तुमचं, किंवा घरातली कामं पण आवरतील. त्याच्यामुळे तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कितीचा टायमिंग ठेवायचा लाईव्ह गप्पा मारायला. तुमचे खूप सारे क्वेश्चनचे मला सगळ्यांचे आन्सर करायचेत. आणि चला, इथंच मी ब्लॉगचा एंड करते. आय होप सगळ्यांना समजलेला असेल. आपल्या चॅनेलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला जाता जाता छोटंसं एक लाईक करा. आणि त्यानंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये न्यू टॉपिक सोबत. आणि परवा मी लाईव्ह येणार आहे, सो मला टाइम पण सांगा तुम्ही, म्हणजे किती वाजता तुम्हाला लाईव्ह यायचं किंवा किती वाजता आपण गप्पा मारायच्यात म्हणून. सो स्टे ट्यून. तोपर्यंत बाय बाय.